मित्रांनो, तुम्हाला ही अत्यंत महत्त्वाची बातमी तर कळाली असेल की शेतकऱ्यांना आता हेक्टरी 10,000 रुपये अनुदान मिळायला सुरुवात झालेली आहे। परंतु तुम्हाला आतापर्यंत जर 10,000 रुपये आले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण की हेक्टरी 10,000 रुपये अनुदान हे त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांना या अटी माहीत असेल। आता या अटी कोणत्या आहे तर या अटी संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। सरसकट मदतीने आश्वासन हवे तर 33% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या क्षेत्राला मदत मिळणार। रब्बी पेरणीसाठी हेक्टरी 10,000 रुपये अनुदान वाटपास सुरुवात झालेली असून पण एनडीआरएफच्या अटीमुळे शेतकरी नाराज झालेले आहे, कारण की खूप साऱ्या अटी अशा एनडीआरएफने लावलेल्या आहेत। सरसकट मदतीचे आश्वासन हवे असल्यास तुम्हाला तुमच्या शेती म्हणजेच की तुमच्या पिकाचे नुकसान हे 33% पेक्षा जास्त असणे आवश्यक ठरलेले आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे ज्यांचे आतुरतेने वाट पाहत होते त्या रब्बी पेरणीसाठी हेक्टरी 10,000 रुपयाच्या अनुदानाच्या वाटपास अखेर राज्य सरकारने सुरुवात केली आहे। मात्र ही मदत सरसकट देण्याच्या घोषणेच्या विपरीत शासनाने एनडीआरएफचे नियम व अटी लागू केल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण पसरले आहे। शासनाने 7 जिल्ह्यातील 21 लाख शेतकऱ्यांसाठी 1,765 कोटी रुपयाचे निधी मंजूर केला असला तरी अनेक शेतकरी या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांची दिशाभूल कशी झाली तर शासनाने 32,000 कोटी रुपयाचे महापैकी जाहीर करताना शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याचे आश्वासन दिले होते। मात्र नुकत्याच जारी आलेल्या शासन निर्णयात म्हणजेच की जीआर मध्ये ही मदत देताना एनडीआरएफचे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत। त्यानुसार ज्या शेतकऱ्याचे पिकाचे 33% पेक्षा जास्त नुकसान झाल्याचे पंचनाम्यात सिद्ध झाले आहे, केवळ त्या क्षेत्रासाठी हे अनुदान दिले जाणार आहे। याचा अर्थ शेतकऱ्याला पूर्वी एनडीआरएफ मदतीसाठी जेवढे क्षेत्र पात्र ठरले होते केवळ तेवढ्या क्षेत्रासाठी हेक्टरी 10,000 रुपये अनुदान मिळणार आहे। उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याचे 1 हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त म्हणून नोंदवले गेले असेल तर त्याला फक्त 10,000 रुपयाचेच विभाग मिळतील, मग त्यांचे एकूण क्षेत्र कितीही असो। त्यामुळे सरसकट मदतीची घोषणा फसवी ठरल्याने भावना शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्या आहे। ही मदत जास्तीत जास्त 3 हेक्टरच्या मर्यादेत म्हणजेच की 30,000 रुपयापर्यंतच मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी मंजूर झाला होता? शासनाने पहिल्या टप्प्यात 7 जिल्ह्यासाठी निधी मंजूर केला, ज्यांचे वितरण सुरू झालेले आहे। अहिल्यानगर मध्ये 6,53,000 शेतकऱ्यांसाठी 626 कोटी आणि 26 लाख रुपयाची मदत आणि अमरावती मध्ये 4,90,000 शेतकऱ्यांसाठी 547 कोटी 87 लाख रुपयाची मदत, नाशिक मध्ये 4,32,000 शेतकऱ्यांसाठी 302 कोटी 28 लाख रुपयाची मदत, तर जळगाव मध्ये 3,55,000 शेतकऱ्यांसाठी 270 कोटी 92 लाख रुपयाची मदत देण्यात आली। धुळेमध्ये जर बघितलं तर 16,429 शेतकऱ्यांसाठी 11 कोटी 61 लाख रुपयाची मदत जाहीर केली। सातारा 5,803 हेक्टर क्षेत्रासाठी 5 कोटी 80 लाख रुपयाची मदत, नंदुरबार मध्ये 956 शेतकऱ्यांच्या 556 क्षेत्रासाठी 45 लाख रुपयाची मदत देण्यात आली। इतर जिल्ह्यांना ही मदत जाहीर करण्यात येईल। या व्यतिरिक्त राज्य सरकारने विविध जिल्ह्यातील जून ते सप्टेंबर महिन्यातील पीक नुकसानीसाठी आणि 2 हेक्टरवरील क्षेत्रासाठी स्वतंत्र शासन निर्णय काढून मदत जाहीर केली आहे। यामध्ये अमरावती, वाशिम, सोलापूर, यवतमाळ, वर्धा आणि धाराशिव या जिल्ह्याचा समावेश आहे। एकंदरीत शेतकऱ्यांना मदतीची वाटप सुरू झाली असली तरी सरकारने लावलेल्या अटीमुळे सरसकट मदतीची मूळ घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यात मोठी तफावत दिसून येत आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांना खूप साऱ्या प्रमाणात त्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहे। तुम्हाला या अटीमुळे काय निराशा निर्माण झालेली आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा ज्यांना अजून पैसे मिळाले नसेल। धन्यवाद।